काही काळापासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात, ज्या योजना, जे प्लॅनिंग आखत आहात किंवा ज्या कामाची पूर्ण होण्याची वाट पाहत आहात, त्यामध्ये आता सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत. कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत व्यवस्थित, शिस्तप्रिय, व्यवहार कुशल, बारीकाईने विचार करणारे असतात. कोणतंही काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची तुमची क्षमता या महिन्यात तुम्हाला विशेष फायदा करून देणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात जर आपण पाहिलं तर ग्रहमानाची चांगली साथ आपल्याला मिळू शकते. त्यामुळे योग्य प्रयत्न आणि परिश्रम केल्यास अपेक्षित यश मिळू शकतं. जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक या महिन्यात नक्की दिसून येऊ शकते. या महिन्यात जर आपण कुटुंबाचा आपला विचार केला तर कार्यक्षेत्र आणि कुटुंब या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. काही नवीन जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे, परंतु त्या पूर्ण करण्याची क्षमता ही तुमच्यामध्येच आहे. वाढत्या कामामुळे वेळेचं नियोजन करणं आवश्यक ठरेल आणि हेच नियोजन तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. गरज पडल्यास इतरांची मदत घेण्यास अजिबात संकोच करायचा नाही. योग्य वेळी योग्य सहकार्य मिळण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे सहकार्य हे घ्यायचंच. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य घेऊ शकता, आपल्या ओळखीतल्या ज्येष्ठ व्यक्तींचं घेऊ शकता. त्यामुळे अनेक जबाबदाऱ्या आपण सहजपणे या महिन्यात पार पाडू शकाल आणि सहकुटुंब प्रवासाचे योगही दिसत आहेत. त्याच्यामुळे घरातील वातावरण आनंदी, उत्साही आणि सकारात्मक राहणार आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, पूर्वी केलेल्या नियोजनाचा आता प्रत्यक्ष फायदा होण्याची वेळ सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे अनेक दिवसापासून जे आपण योजना करत आहात, जे प्लॅन करत आहात, त्याचे परिणाम आता आपल्याला दिसू शकतात. मात्र काही वेळा अनपेक्षित घटना घडल्यामुळे नियोजनात बदलही करावा लागू शकतो. त्याच्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची तयारी ठेवा. काही कामांसाठी अतिरिक्त धावपळ देखील होऊ शकते. व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतःच्या स्पर्धकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे. बाजारातील स्पर्धा वाढू शकते आणि काही विरोधक किंवा शत्रू सक्रिय होण्याची शक्यता इथे दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक नात्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. संवाद स्पष्ट, आपलं बोलणं जेवढं स्पष्ट असतं तर त्या योग्य जर आपण बोललो तर आपल्या समस्या त्याच्यातून दूर होतात. त्याच्यामुळे नीट बोलणं, विचारपूर्वक बोलणं आवश्यक आहे. एकूणच जर आपण पाहिला तर कन्या राशीसाठी ऑगस्ट 2026 हा महिना अपेक्षित घटना घडवून आणणारा, नियोजनाचं फळ देणारा आणि आर्थिकदृष्ट्या समाधान देणारा ठरणार आहे. पण जबाबदाऱ्या वाढणार आहेत. काही निर्णय अचानक बदलावे लागतील, पण योग्य नियोजन आणि संयम यांच्या बळावर तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकाल. आणि जर या महिन्याचा कन्या राशीसाठी आपण जर उपाय सांगायचा झाला तर दर बुधवारी आपण श्री गणेशाची पूजा करा. ओम बुधाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.